अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हँड सर्जरी अँड ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन विभागाचा शुभारंभ करण्यात आलेला असून आता हाताच्या जटिल दुखापती, मायक्रो सर्जरी आणि पुनर्बांधणी शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक सुविधा नाशिकमध्येच उपलब्ध झाल्या आहेत. या विभागाचे नेतृत्व प्रसिद्ध प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रो सर्जन डॉक्टर प्रणीत मानकरे करणार आहेत. त्यांनी आतापर्यंत 150हून अधिक प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. मी डॉक्टर प्रणीत मानकरे, कन्सल्टंट प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रो सर्जरी, अशोका मेडिकवर हॉस्पिटल, नाशिक. गेले 3 महिने झालेत आम्ही अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे प्लास्टिक, हँड सर्जरी आणि ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शन याचं डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे. मला सांगायला आनंद होतो की या 3 महिन्यामध्ये आम्ही 150+ सर्जरीज इथे केलेल्या आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातील जे काही पेशंट्स असतील त्यांना आम्ही व्यवस्थितरित्या प्लास्टिक सर्जरीचा जो काही बेनिफिट आहे तो देऊ शकलेलो आहे. तरी तुमच्या आजूबाजूला असे कुठलेही पेशंट्स असतील ज्यांना प्लास्टिक हँड सर्जरी किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रो सर्जरी, ट्रॉमा सर्जरी याची गरज लागणार आहे, तरी तुम्ही अशोका मेडिकवर हॉस्पिटल, नाशिक इथे नक्की आणा. धन्यवाद. सर, अशी घटना घडली तर हॉस्पिटलला किती वेळेत यावं त्या रुग्णात? जर एखाद्या पेशंटचा अख्खं बोट, अख्खं हात किंवा रक्तवाहिनीचं रक्तच थांबलेलं असेल तर अशा पेशंटसाठी 6 तासाची जी विंडो आहे ही खूप इम्पॉर्टंट असते. असं कुठलाही पेशंट तुमच्या अवतीभोवती असेल तर त्याला 6 तासाच्या आत आमच्याकडे आणलं गेलं पाहिजे, जेणेकरून आम्ही इमिजिएटली ते ऑपरेशन करून 6 तासाच्या आत तो रक्तपुरवठा आपण पुन्हा प्रस्थापित करू शकतो आणि त्या पेशंटला तो हात किंवा जे काही ते बोट तुटलेलं आहे ते आपण त्याला पुन्हा आपण देऊ शकतो. औद्योगिक अपघातातील हाताच्या दुखापती, नस, रक्तवाहिन्यांच्या इजा, टेंडन रिपेअर, जडित जखमा तसेच ट्रॉमा रिकन्स्ट्रक्शनसारख्या जटिल शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येथे करण्यात येणार आहे. हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी यांनी म्हटलं आहे की या विभागामुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात मोठ्या शहरात न जाता तज्ज्ञ उपचार स्थानिक पातळीवर मिळणार आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.